बैठक आयोजित केलेली आहे। यापूर्वी सभेच्या माध्यमातून आमदार साहेबांनी राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांच्याशी संवाद आपल्यासमोर साधलेला आहे। त्यावेळी बावनकुळे साहेबांनी सुद्धा आपल्याला जाहीरपणे आश्वासन दिलेलं आहे की जे काही आता तुम्ही सांगितलेल्या माहितीप्रमाणे गेल्या नगरपालिका ज्यावेळी अस्तित्वात होती माईक नको नगरपालिका अस्तित्वात होती त्यावेळी सुद्धा मोजणीसाठी शीट सर्वेला प्रस्ताव गेलेला आहे। आता ही निवडणूक झाल्यानंतर आमदार साहेबांच्या माध्यमातून पाठपुरावा करून आपले प्रत्येक घराची मोजणी होऊन प्रत्येकाचं क्षेत्रफळ त्यामध्ये ठरवून देऊन आपला उतारा म्हणजे आपली जागा कायम प्रॉपर्टी कार्ड काढायसाठी अगोदर शासनाची मंजुरी पाहिजे ते खातं बावनकुळे साहेबाकडे आहे। आमदार साहेबांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे आपण प्रस्ताव पाठवूया आणि झाल्यानंतर बावनकुळे साहेबांनी तर स्वतः सांगितले तुमच्या घराचं प्रॉपर्टी कार्ड द्यायला मी स्वतः मंगळवाड्यात येतो म्हणून सांगितलेलं आहे। काल सुद्धा रात्री आमदार साहेबांनी बावनकुळे साहेबांना विनंती केली की 18 तारखेला जी शेवटची सभा आहे त्या सभेला येण्यासंदर्भात विनंती केलेली आहे। जर बावनकुळे साहेब इथं मंगळवाड्यामध्ये 18 तारखेला आले तर आमदार साहेब त्यांना प्रश्न मांडून हा कायमस्वरूपी प्रश्न आपला पुढच्या निवडणुकीच्या अगोदर हा प्रश्न मार्गी लागेल। कारण पुढच्या प्रत्येक निवडणुकीला हाच मुद्दा परत हेच आश्वासन हे कायमस्वरूपी संपणार आहे। त्यासाठी आमदार साहेबांच्या पाठीशी आपण उभं राहावं। परत सरांनी आता नागनेवाडी तळ्यासंदर्भात काय आपण त्या व्हॉट्सअपला फेसबुकला सध्या विरोधकांनी चालू केले तळा असं झाले तळ्याचं काम कुणी केले त्यांनी पण जी विरोधक आता आपण जाहीर सभेत सांगू काम कोण ठेकेदार होतं कुणी केले कुणी त्यासाठी कोणत्या पद्धतीनं पाठपुरावा केला ते आपण सांगूया आणि तळ्याची अवस्था काय आहे हे पण आपण सांगूया। करणार एक जण आणि आरोप दुसऱ्यावर ह्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी चालू झालेलं आहे। आणि आमदार साहेबांनी परवाच्या पण भाषणात सांगितलं ज्यावेळी मोठा पाऊस पडला होता त्यावेळी त्या लोकांची फोन आमदार साहेबांना आले की घरात पाणी घुसले। रात्री 2 वाजता भयांसुद्धा फोन मलासुद्धा त्यावेळी केला होता आणि आपल्या सगळ्या लोकांनी जाऊन JCB लावून ती फोडून घरातलं पाणी त्या गटारीतलं बाहेर काढलं होतं। आज गेल्या 10-15 दिवसापासून निवडणूक सुरू झाल्यापासून भगत सर भैया सगळ्यांनी भाऊ असेल सोनू असेल सगळ्यांनी प्रयत्न केला की ती गटर काढावी। नगरपालिकेकडं कामगार कमी आहेत हाही कामगार गटर काढत नाहीत म्हणून काही नागरिकांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी स्वखर्चानं गटर काढण्याचं आमदार साहेब काम चालू केले। गेली 3 दिवस झाले पंढरपूरचे कामगार आहेत 10 कामगार 4 दिवस झाले गटरी काम काढण्यात सुरू आहे। त्या लोकांना घरामध्ये एवढं त्रास होतोय त्या डास हे गटर केल्यापासून काढले नाही। मग नगरसेवक तुम्ही म्हणताय तसं नगरसेवक इथं नसल्यामुळे त्या गटरीकडे कोण बघणारच नव्हतं आणि आज गटरीचं ते काम चालू आहे तर तिथं नगरपालिकेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे की ती गटारीचं काम चालू आहे आचारसंहितेचा भंग होतोय। आज जर नागरिकाला त्रास होतोय म्हणून जर नागरिक स्वतः त्या ठिकाणी काढून घेत असतील तर आज तक्रार केली म्हणजे दोन्हीकडनं दुर्टेच केली तक्रार केली। आज नगरपालिकेतले अधिकारी आज त्या कामावरती गेलते ते काम कोण करायला लागले काय आचारसंहिता मग स्वतःचे जर घरात घाण व्हायला लागली स्वतःचं आरोग्य धोक्यात मुलांचं यायला लागलं म्हणून जर लोक स्व खर्चातनं करायला लागल्यावर तुम्ही अडवत असाल तर भविष्यात तुम्ही काय विकास करणार आहे हे सुद्धा सर्व त्या झोपडपट्टीवासी आहेत तिथले त्यांनी विचार करा आणि आपण भविष्यात या काही नागनेवाडी झोपडपट्टी असेल आपल्या परिसरातील जे प्रश्न आहेत आमदार साहेब आपल्या भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहेत। बावनकुळे साहेबांनी तर सांगितले आमच्या मानगुटीवर बसून काम करून घेणारा आमदार महाराष्ट्रामध्ये एकमेव आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे आमदार साहेबाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला आपले जे उमेदवार आहेत भगत सर असतील मेटकरी साहेब नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया जगताप यांचं कमळ चिन्ह या समोरील बटन दाबून आपण सर्वांना विजयी करावं ही विनंती करतो।